नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर तालुक्यातील अगस्तीनगर येथे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सरपंच दाजीभाऊ पवार यांनी दिली आहे। यावेळी प्रथम क्रमांकासाठी सरपंच किताब केसरीसाठी पैलवान विक्रम कुमार हरियाणा व पैलवान जलाल इराणी यांच्यात लढत होणार आहे, तर द्वितीय क्रमांकासाठी पैलवान पागल बाबा व पैलवान अब्दुल्ला पश्चिम बंगाल यांच्यात टक्कर होणार आहे। या कुस्त्यांसाठी अनुक्रमे 2,51,000 व 2 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे। यासह अनेक कुस्त्याही होणार आहेत। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय काका पाटील, पैलवान चंद्रहार पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, मी दाजीभाऊ पवार, लोकनियुक्त सरपंच अगस्तीनगर। आम्ही ह्या वर्षी सालाबादप्रमाणे कुस्त्याचं भव्य आणि दिव्य असं अगस्तीनगरमध्ये नियोजन केलेलं आहे। शिवछत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि आमच्या गावच्या माध्यमातून आम्ही ह्या भव्य आणि दिव्य कुस्त्याचं नियोजन केलेलं आहे। प्रथम क्रमांकाची कुस्ती आपल्या भारताचा विक्रम कुमार विरुद्ध इराणचा जलाल इराणी अशी 1 नंबरची कुस्ती आहे आणि त्या कुस्तीसाठी बक्षीस 2,51,000 व सरपंच केसरीची 1 किलो चांदीची गदा असं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे। आणि दुसऱ्या क्रमांकासाठी अयोध्येचा बाबा लाडी पैलवान विरुद्ध अब्दुल्ला अशी 2 नंबरची 2 लाख इनामाची कुस्ती आम्ही त्या गावच्या आणि मंडळाच्या वतीनं ठेवलेली आहे। आणि महिलांच्याही प्रेक्षणीय कुस्त्या आम्ही ठेवलेल्या आहेत आणि लहान मोठ्या अशा प्रचंड प्रमाणात कुस्त्यांचं आम्ही तर नियोजन केलेलं आहे। तरी कुस्तीप्रेमींनी, सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी या फडाचा कुस्त्याचा लाभ घ्यावा असं आम्ही इथून विनंती करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी संदीप पांडुरंग पवार, श्री शिवछत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष। सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आम्ही शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। या शिवजयंतीचं औचित्य साधून माननीय श्री दाजीभाऊ पवार यांनी कुस्त्याचं भव्य नियोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा केलेलं आहे। तरी सर्व कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी नवनाथ जगदाळे, राहणार अगस्तीनगर ऐनवाडी या गावचा लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांचा मी समर्थक आणि त्यांचा सहकारी आहे। तरी त्यांच्या नियोजनाखाली आज सालाबादप्रमाणे आमच्या अगस्तीनगर या गावामध्ये श्री शिवछत्रपती शिवजयंती ही साजरी होत आहे आणि ही खरोखरच त्यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या सहकार्याने साजरी होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। तर शिवजयंती का साजरी करावी, कशासाठी करावी याचा हेतू या आमच्या लोकनियुक्त सरपंचाने अभ्यास करून शिवजयंतीसाठी काय लागतं आणि आपल्या गावामध्ये काय तयार व्हायला पाहिजे याचा पूर्ण विचार करून या शिवछत्रपती शिवजयंतीसाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न करून आपल्या गावामध्ये असेच मल्ल किंवा चांगले मावळे या शिवजयंतीच्या उत्साहाने निर्माण व्हावेत हा हेतू त्यांचा या पाठीमागे असल्यामुळे त्यांनी या शिवजयंतीसाठी सालाबादप्रमाणे यावर्षीही भरपूर परिश्रम घेऊन त्यांनी एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं कुस्ती मैदान यावर्षी सुद्धा नियोजित केलेलं आहे। तरी त्यांना साथ म्हणून आमच्या गावचे श्री शिवछत्रपती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ हे सुद्धा त्यांच्या सहकार्यासाठी तयार आहे। तरी पंचक्रोशीतील म्हणा किंवा जिल्ह्यातील सर्व मल्लांना, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की बाबांनो, या शिवजयंतीसाठी या कुस्त्या तुम्ही पाहण्यासाठी आपण सर्वांनी इथं हजेरी लावून आमच्या गावची शान वाढवावी, एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी दाजी रामचंद्र पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत अगस्तीनगर। दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही शिवजयंती उत्सव अगदी उत्साहात साजरा करीत आहे।
आणि हा उत्सव साजरा करण्यापाठीमागे आमचे लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार यांचा अथक परिश्रम, नेतृत्व आणि कौशल्य पणाला लागलेला आहे आणि त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ साथ देत आहोत. आमचं गाव आणि आमचा परिसर अगस्ती ऋषींच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेला आहे आणि ह्या परिसरामध्ये दाजीभाऊच्या रूपानं आम्हाला एक चांगलं सुंदर असं खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वामुळे आमच्या गावचं नाव होतं आणि सर्व परिसराचं सुद्धा नाव होतं. तर त्यांनी या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये कुस्त्याचं भव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. अगदी स्वप्नासुद्धा वाटणार नाही की बाबा असे मैदान आयोजित होतील. गेल्या वर्षी आम्ही नेपाळचे देवा थापा यानं बोलवलं होतं, तर मला स्वतःला सुद्धा विश्वास बसला नाही की देवा थापा आपल्या गावामध्ये येईल. तर ह्या वर्षी सुद्धा त्याच्यापेक्षा पुढचं भारत विरुद्ध इराण अशी कुस्तीची रंगत रंगणार आहे आणि दुसरी बाबा लाडी आणि अब्दुल्ला पैलवान बंगाल यांचा 2 नंबरची कुस्ती होणार आहे. पहिल्या नंबरला 2.5 लाखाचं बक्षीस आहे, दुसऱ्या नंबरला 2 लाखाचं आहे. पहिल्या नंबरला आमची सरपंच केसरी 1 किलोची चांदीची गदा पण देणार आहोत. आणि ही स्पर्धा म्हणजे मला आपला कुस्तीचा थरार मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजल्यापासून चालू होईल. त्याच्या अगोदर 11 वाजल्यापासून जिल्हा परिषद शाळा अगस्तीनगर येथे 50 रुपयापासून ते 50,000 1 लाख रुपयापर्यंत जेवढ्या त्या कुस्त्या होतील त्याची नोंदणी सकाळी 11 वाजल्यापासून चालू होईल. याची सर्व पैलवानांनी, कुस्ती शौकीनांनी, वस्त्रदानी आणि सर्व ज्यांना कुस्तीमध्ये रस आहे अशा सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा एवढी माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.